केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी लावणारा निर्णय जाहीर केलेला आहे। देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत वाईट अशा प्रकारचा निर्णय आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्य साखर उत्पादक देश हे इथेनॉल निर्मितीकडे वळले असताना आणि जगभरात जी इंधनाची कमतरता वेगवेगळ्या कारणांमुळे निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे इथेनॉल निर्मितीवर अधिक भर दिला जात असताना साखरेला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले दर मिळण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या होत्या। याचा सरळ फायदा हा भारतीय शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला मिळणं हे स्वाभाविक होतं। संबंध देशभरामध्ये साखरेचं उत्पादन यावर्षी खूप चांगलं झालेलं आहे। मागील वर्षीचा सुद्धा साठा अजून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे। अशा पार्श्वभूमीवर ही अतिरिक्त जी साखर आहे तिला निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। गेले अनेक वर्ष साखरेच्या विक्री मूल्याच्या बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे साखर उद्योग अगोदरच संकटात होता। FRPची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देता येणार नाही अशी अनेक साखर कारखान्याची स्थिती महाराष्ट्रभर आहे। अशा पार्श्वभूमीवर FRPची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी, साखरेला चांगला दर मिळावा आणि साखर उद्योगाला संजीवनी मिळावी याच्यासाठी खरं तर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। त्या उलट निर्णय घेऊन निर्यातीला बंदी लादणं हे साखर उद्योगाला सबंधपणाने मातीत आणि खड्ड्यात ढकलणारा निर्णय आहे। केंद्र सरकारने हा निर्णय परत त्याचा फेरविचार करावा आणि तातडीनं निर्यात बंदी उठवावी अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत।